उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यापूर्वी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत विधानसभेत केलेलं भाषण ऐकावं अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। तसंच सध्या राज्य गुंडांच्या ताब्यात आहे, हे सर्व संगनमतानं सुरू असून याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला। आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळले, त्यांची कौटुंबिक परिस्थिती तर अतिशय चिंताजनक आहे असं चोख प्रत्युत्तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी पवार या वयात स्वतःचं कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार असं म्हणत टीका केली होती। त्यांच्या याच टीकेला आता शरद पवारांनी पलटवार केलाय। आता सगळेजण जात आणि धर्म सांगायला लागलेत, कोणी हिंदू खतरे में है तर कोणी मुस्लिम खतरे में है म्हणतंय, पण शेतकरी आणि मजदूर हा खतरे में है असं आमदार बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्यासाठी घेतलेल्या सभेत म्हणलंय। या वयात मी साहेबांना शरद पवारांना सोडायला नको होतं अशा चर्चा वारंवार सुरू असतात, परंतु मी त्यांना कधीही सोडलेलं नाहीये। 2004 मध्ये त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी नाकारली, त्याच वेळी मी बंड करायला हवं होतं असं अजित पवार म्हणाले। प्रचार मेळाव्यात त्यांनी सांगितलं की राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते 2023 पर्यंत ते म्हणतील ती पूर्व दिशा समजून त्यांचं सगळं ऐकलं। 1967 मध्ये ते पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले। यशवंतराव चव्हाणांनी त्यांना संधी दिली। पुढे वसंतदादांचे सरकार पाडून पुलोदचं सरकार बनवलं। त्यावेळी यशवंतराव चव्हाणांचं पवारांनी ऐकलं नाही, त्यानंतरही ते सातत्यानं भूमिका बदलतच राहिले असं म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली, कलम 370 हटवलं। मागील 10 वर्ष एकही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केलं। त्यांचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झालाय। मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतुर झाली आहे। मोदीजी यांना हरवणं सोपं नाही तर केवळ अशक्य आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला।